सर्वांना शुभ सकाळ. आज आपण शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने BA द्वितीय वर्ष स्थूल अर्थशास्त्र या पेपरमध्ये स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप या विषयाच्या अनुषंगाने अभ्यास करणार आहोत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन नवी दिल्ली महाराष्ट्र शासन यांच्या वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या कोरोना महामारीमध्ये लॉकडाऊन नियमाचे पूर्णपणे पालन करून ऑनलाईन टीचिंगच्या माध्यमातून आपण हा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहोत. जे प्रमुख घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास करताना आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया. काही शंका असतील आपल्या मनामध्ये माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला शंका विचारू शकता किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईनसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आपल्या मनातल्या शंका स्थूल अर्थशास्त्र या पेपरमधील या टॉपिकवरती आज आपण चर्चा करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. BA प्रथम वर्षामध्ये मागच्या वर्षी आपण एक पेपर शिकलेला आहे, त्याचं नाव होतं सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण पाहिलं की लहानातील लहान घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजे व्यक्तिगत उत्पन्न, व्यक्तिगत उपभोग आणि व्यक्तिगत खर्च या सर्व बाबी ज्या आहेत त्या सूक्ष्म अर्थशास्त्र या घटकामध्ये समाविष्ट होतात. त्याचा आपण मागील वर्षीच्या सूक्ष्म अर्थशास्त्र या पेपरमध्ये अभ्यास केलेला आहे. यावर्षी आपण स्थूल अर्थशास्त्र या पेपरचा अभ्यास करणार आहोत. स्थूल अर्थशास्त्र या घटकामध्ये व्यक्तिगत उत्पन्नाऐवजी समग्र उत्पन्नाचा अभ्यास केला जातो. व्यक्तिगत खर्चाऐवजी समग्र म्हणजे एकूण खर्चाचा अभ्यास केला जातो. व्यक्तिगत उपभोगाऐवजी एकूण उपभोगाचा अभ्यास केला जातो. या स्थूल अर्थशास्त्रासंबंधी 1933 साली ॲस्लो विद्यापीठातील प्रोफेसर फ्रिश यांनी सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र या संज्ञा सर्वप्रथम अर्थशास्त्रामध्ये वापरल्या. इंग्रजीत या स्थूल अर्थशास्त्राला मॅक्रो इकॉनॉमिक असे म्हणतात. मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो हा जो इंग्रजी शब्द आहे मार्कोज या मूळ ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. मॅक्रो याचा अर्थ समग्र, स्थूल किंवा मोठे असा होतो. आणि म्हणून समग्र घटकांचा अर्थशास्त्रीय अभ्यास करणारं शास्त्र म्हणून स्थूल अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र किंवा यालाच शास्त्र असे देखील म्हणतात. आता या संदर्भात अर्थशास्त्र म्हणजे काय याची व्याख्या आपण मागील वर्षी सूक्ष्म अर्थशास्त्र शिकत असताना पाहिलं. प्रोफेसर रॉबिन्स असं म्हणतात, अमर्याद गरजा
मर्यादित साधने यांचा परस्पर मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. मानवी वर्तन हा घटक अर्थशास्त्रासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याला आम्हाला बाजूला सारता येणार नाही. स्थूल अर्थशास्त्रामध्ये सुद्धा एकूण उपभोग, एकूण उत्पन्न पातळी, एकूण मागणी, एकूण रोजगार पातळी, एकूण पुरवठा या सर्व घटकांचा अभ्यास करत असताना शेवटी मानवी वर्तनाचा अभ्यास केल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येत. म्हणून मानवी वर्तन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याला बाजूला सारता येत नाही. हे प्रोफेसर रॉबिन्स यांच्या व्याख्येवरून आम्हाला स्पष्ट होतं. आता स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, याच्या संदर्भात अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या विद्वानांनी आणि अभ्यासकांनी आपापल्या पद्धतीने त्याची व्याख्या केलेली आहे. त्यापैकी पहिली व्याख्या आपण समजून घेऊया. अर्थशास्त्रज्ञाचं नाव आहे प्रोफेसर के.ई. बोल्डिंग यांच्यामध्ये. बोल्डिंग काय म्हणतात ते आपण पाहूया. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्राचा असा एक विभाग आहे की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्राचा असा एक विभाग आहे की जो अर्थव्यवस्थेतील विशिष्ट बाबीऐवजी सरासरी आणि मोठे समुच्चय याबाबतचा विचार करीत असतो आणि त्यांची उपयुक्तता होईल अशा पद्धतीने त्यांच्या देण्याच्या आणि ते कसे संबंधित असतात व कसे ठरतात याचे परीक्षण करीत असतो. प्रोफेसर के.ई. बोल्डिंग काय म्हणतात, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्राचा असा एक विभाग की जो अर्थव्यवस्थेतील विशिष्ट बाबीऐवजी, तर विशिष्ट बाबी म्हणजे काय, व्यक्तिगत उत्पन्न, व्यक्तिगत खर्च, व्यक्तिगत उपभोग याच्याऐवजी सरासरी आणि मोठे समुच्चय म्हणजेच एकूण उपभोग, एकूण उत्पन्न पातळी, एकूण रोजगार पातळी, ॲग्रिगेट्स या घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हटलं पाहिजे. यालाच समग्रलक्षी अर्थशास्त्र असं म्हटलं पाहिजे. पुढे प्रोफेसर जे.एल. हॅन्सन काय म्हणतात ते पाहूया. जे.एल. हॅन्सन सोपी आणि साधी सरळ सुटसुटीत व्याख्या करतात. ते असं म्हणतात, एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण भांडवली गुंतवणूक व राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयातील संबंधाचा विचार करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. प्रोफेसर जे.एल. हॅन्सन यांनी सुद्धा अतिशय सोपी, सुटसुटीत आणि सहज समजणारी व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. ते म्हणतात, एकूण रोजगार, ॲग्रिगेट एम्प्लॉयमेंट, एकूण बचत, ॲग्रिगेट सेविंग, एकूण भांडवली गुंतवणूक म्हणजेच त्या विशिष्ट वेळी देशामध्ये एकूण किती भांडवली गुंतवणूक करण्यात आलेली आहे, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एका व्यक्तीचे उत्पन्न नव्हे, एका कुटुंबाचे उत्पन्न नव्हे, तर त्या विशिष्ट वर्षभरामध्ये देशात केलेली एकूण भांडवली गुंतवणूक आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या समुच्चयातील संबंधाचा विचार करणारी
अर्थशास्त्राची शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. म्हणजे प्रोफेसर जेल हॅन्सन यांनी या ठिकाणी एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण भांडवली गुंतवणूक, एकूण राष्ट्रीय उत्पन्न या घटकाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. याचाच अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये होतो, समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये होतो. अशा प्रकारचं स्पष्टीकरण प्रोफेसर जेल हॅन्सन हे दिलं. आता साधारणपणे या दोन्हीही व्याख्येचा अभ्यास केल्यानंतर काही गोष्टी आता आपल्या लक्षात येऊ शकतात. त्या बाबी म्हणजे अशा, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केवळ छोट्यातील छोट्या घटकांचा अभ्यास केला जातो, लहानातील लहान घटकांचा अभ्यास केला जातो, ज्यामध्ये व्यक्तिगत उत्पन्न, व्यक्तिगत उपभोग, कौटुंबिक खर्च, एका व्यक्तीचा खर्च, एका घटकाचा खर्च, एका समूहाचं उत्पन्न यासारख्या छोट्यातल्या छोट्यात लहानातल्या लहान घटकाचा, एककाचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करतो. परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये त्याच्या उलट दिशेने असं का होत असेल याची काही कारण आहे. कारण संशोधकाला, अर्थशास्त्रज्ञाला, अभ्यासकाला अशा छोट्यातील छोट्या लहानातील लहान घटकांचा अभ्यास करत असताना ते अभ्यास करणं फार सोपं असतं. परंतु अभ्यासासाठी लागणारा वेळ, अभ्यासासाठी लागणारा खर्च, माहिती संकलन केल्यानंतर त्या माहितीचा होणारा फायदा हा समग्र घटकासाठी वापरता येतो. हा एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टीने उपयोगी ठरत नाही, हा एकूण उपभोगाच्या दृष्टीने उपयोगी ठरत नाही, हा एकूण भांडवली गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून उपयोगी पडत नाही. आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राव्यतिरिक्त स्थूल अर्थशास्त्राची एक मोठी शाखा त्या ठिकाणी निर्माण झालेली आणि मोठ्यातल्या मोठ्या घटकांचा, एककांचा, चलांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्र असेही त्याला या ठिकाणी म्हणतात. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप. आता व्याख्या समजून घेतल्यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय हे जेव्हा आपण समजून घेतो तर त्यावेळी त्याचं स्वरूप, नेचर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, हे देखील आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि हा आपल्या अभ्यासक्रमाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. एखाद्या व्यक्तीच्या स्वभावावरून एखाद्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप समजावून घ्यायचं असेल तर त्या राष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी, उद्योग आणि सेवा यापैकी कोणत्या घटकावर अवलंबून आहे हे समजून घेण्यासाठी आम्हाला काय करावं लागणार आहे, त्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणं गरजेचं होतं. तसं स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय हे जर आम्हाला समजून घ्यावायचं असेल तर त्यावेळी मात्र स्थूल अर्थशास्त्रामधल्या प्रमुख जे काही घटक आहेत, कोणत्या घटकांचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो आणि नेमकं या स्थूल अर्थशास्त्रामध्ये काय आहे याचा अभ्यास आम्हाला या ठिकाणी करावा लागणार. त्यापैकी पहिला जो काही घटक आहे तो म्हणजे एकूण मागणी, ॲग्रिगेट डिमांड. कारण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण पाहिलं मागणी म्हणजे काय. जेव्हा एखादी व्यक्ती इच्छा व्यक्त करते त्या व्यक्तीच्या इच्छेला पैशाचं पाठबळ असतं आणि त्या संबंधित व्यक्तीची पैसे खर्च करण्याची तयारी असते. या तीन गोष्टी जर असतील त्याला आम्ही मागणी असं म्हणतो सूक्ष्म अर्थशास्त्रात.
त्या व्यक्तीची मागणी झाली. समजा एखाद्या व्यक्तीला उदाहरणामध्ये फळे खरेदी करायची आहेत, सफरचंद खरेदी करायचे आहेत, त्याची इच्छा झालेली आहे, त्याच्याकडे पैशाचं पाठबळ सुद्धा आहे 1 किलो सफरचंद खरेदी करण्यासाठी, आणि पैसे खर्च करण्याची तयारी आहे, तर तो 200 रुपये देऊन 1 किलो सफरचंद खरेदी करू शकतो. ही झाली मागणी. ही मागणी कशी झाली? केवळ त्याच व्यक्तीची, एका व्यक्तीची मागणी झाली. समग्र मागणी आहे का? ही नाही. मग समग्र मागणीसाठी, ॲग्रिगेट डिमांडसाठी काय करावं लागेल? ॲग्रिगेट डिमांडसाठी, समग्र मागणीसाठी काय करावं लागेल की देशातील एकूण लोकांची सफरचंदासाठी असलेली मागणी किती आहे? महाराष्ट्रातील एकूण लोकांची सफरचंदासाठी असलेली मागणी किती आहे? नांदेड जिल्ह्यातील सफरचंदासाठी लोकांची एकूण मागणी किती आहे? जसं आता कोरोना महामारी सुरू आहे आपल्या देशामध्ये. कोरोना महामारीचा बचाव करण्यासाठी आपण सर्वजण मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करत आहोत, डेटॉलचा वापर करत आहोत. वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, घराच्या बाहेर पडल्यानंतर हात सॅनिटायझर करणे, बाहेरून आल्यानंतर हात सॅनिटायझर करणे, आणि घराच्या बाहेर जेव्हा आम्ही बाजारामध्ये जातो, कार्यालयामध्ये जातो आणि वेगवेगळी आमची कामं करण्यासाठी जेव्हा आम्ही बाहेर फिरतो, त्यावेळी तोंडाला मास्क परिधान करून आम्ही जातो शासनाच्या नियमाप्रमाणे. मग या कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये सगळेच लोक मास्क वापरू लागले. अगोदर सगळेच लोक मास्क वापरत नव्हते. कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये देशातील एकूण लोकसंख्येची मास्कसाठी असलेली मागणी म्हणजे काय? ॲग्रिगेट डिमांड. याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये या ठिकाणी करू. नंबर 2, एकूण पुरवठा, ॲग्रिगेट सप्लाय. जसं एकूण मागणी निर्माण झाली तसा पुरवठा सुद्धा बाजारपेठेमध्ये असला पाहिजे. कोरोना महामारी ही काही सांगून आलेली नाही, अचानक आलेला हा विषाणूंचा आजार आहे. त्यामुळं प्रत्येकाची आपला जीव वाचवण्यासाठी, आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी, स्वतःचं आणि कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी मास्क खरेदी करण्यासाठी लोक मागणी करू लागले. पण बाजारपेठेमध्ये मेडिकलवरती मास्क अवेलेबल असावं लागतं. आता मेडिकलवरती मास्क कुठून येतात? ते मास्क कंपनीमध्ये तयार करावे लागतात, कारखान्यामध्ये उत्पादित करावे लागतात. उत्पादन करण्यासाठी त्यांना कच्चा माल लागतो. आणि ही मागणी कशी आहे? अल्पकालीन मागणी आहे. उद्या कोरोना संपला, कोणीच मास्क परिधान करणार नाही. शासनाने ठरवलं आता कोरोना संपलेला आहे, मास्क परिधान करण्याची काही आवश्यकता नाही. करेल का कोणी? अजिबात करणार. आणि म्हणून एकूण पुरवठा म्हणजे बाजारपेठेमध्ये या कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये मास्कसाठी किती मास्क लोकांना लागू शकतात याचा अंदाज घेऊन कंपन्यांनी उत्पादन करून बाजारात केलेला एकूण पुरवठा, याला काय म्हटलं? ॲग्रिगेट सप्लाय. जसं कोरोना आहे म्हणून मी हे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. बॅटऱ्या, घड्याळी इत्यादी, स्कूटर, मोटार गाड्या किती लागतात, या सगळ्या गोष्टीचा पुरवठा हा केला जातो. म्हणजे एकूण पुरवठा या घटकाचा अभ्यास हा निश्चितपणे स्थूल अर्थशास्त्रामध्ये करण्यात येतो. म्हणून
स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण पुरवठा या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुढे क्रमांक 3 मध्ये एकूण मागणी आणि एकूण पुरवठा या दोहोतील समतोल. मागणी असेल तरच पुरवठा असतो, मागणी नसेल तर पुरवठा असण्याचा प्रश्नच नाही. म्हणून जेव्हा बाजारपेठेमध्ये, आता भारताची लोकसंख्या 137 कोटी आहे, परंतु वरच्या 37 कोटी लोकांकडे क्रयशक्तीच नाही, त्यांना राहायला घर नाही. घरी राहा, सुरक्षित राहा असा नारा दिलेला आहे, पण घरच नसल्यामुळं कोणाच्या घरी राहायचं हाही प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ही गरीब जनता रेल्वे स्टेशन, बस स्टँड, सार्वजनिक उड्डाणपुले अशा ठिकाणी वास्तव्य करतात. म्हणून त्यांना नाहीरे असं म्हटलेलं आहे. मग यांच्याकडे काहीच नाही रे, मास्क खरेदी करण्यासाठी सुद्धा यांच्याकडे पैसे नाहीत. तुम्हाला ते सांग, त्यांना आम्ही वगळूया. जी 100 कोटी जनता आहे, त्या 100 कोटी जनतेला, लोकांना मास्कची आवश्यकता आहे असं गृहीत मानूया. ते मास्क परिधान करतात असं आपण गृहीत मानूया. मग 100 कोटी मास्क देशामध्ये निर्माण करावे. काही सेवाभावी संस्था सुद्धा त्यांना मदत करत आहेत, नाहीरे वर्गाला, ज्यांच्याकडे काहीच नाही रे त्यांना सुद्धा मास्क त्या ठिकाणी उपलब्ध करून देतात. म्हणजे 137 कोटी लोकसंख्येला 137 कोटीच मास्क लागतील. पुरवठा सुद्धा 137 कोटी, काही डॅमेज होतील यामध्ये मास्क, म्हणजे जवळपास 140 कोटी मास्क देशामध्ये निर्माण करावं लागतं. आता एका कंपनीला हे शक्य नाही गोष्ट. अनेक कंपन्या मार्केटमध्ये उतरतील, बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्या बाजारामध्ये उतरून त्या ठिकाणी मास्क निर्माण करतात. म्हणजे याचा अर्थ असा, एकूण मागणीप्रमाणे एकूण पुरवठा सुद्धा झाला पाहिजे. आणि या दोहोच्या मध्ये जर समतोल निर्माण झाला तर बाजारपेठेमध्ये किंमत पातळी सुद्धा संतुलित राहील. समजा असं गृहीत धरूया, बाजारपेठेमध्ये मागणी जास्त आहे मास्कची, भारतीय बाजारपेठेमध्ये ती अवस्था झालेली आहे, आणि पुरवठा कमी आहे, आणि बाजारपेठेमध्ये मास्कचा जर तुटवडा निर्माण झाला तर दुकानदार, विक्रेते काय करतील, 50 रुपयाचं मास्क 200 रुपयाला विकतील, साठेबाजी करतील. 50 रुपयाचं सॅनिटायझर 200 रुपयाला विकतील. आणि बाजारपेठेमध्ये काय होईल, एकूण मागणी आणि एकूण पुरवठा याच्यामध्ये असमतोल निर्माण होऊन किंमत पातळी जास्तीची निर्माण, म्हणजे सर्वसामान्य गरीब जनतेला जास्तीचे पैसे या ठिकाणी मोजावे लागतात. हे स्थूल अर्थशास्त्रासाठी अतिशय धोकादायक स्वरूपाची बाब आहे. आणि म्हणून एकूण मागणी आणि एकूण पुरवठा हे दोन घटक अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. हे दोन्हीही परस्परांच्या बरोबर असेपर्यंत बाजारपेठेमध्ये किंमत पातळीचं संतुलन प्रस्थापित होऊ शकत नाही. म्हणून किंमत पातळीमध्ये स्थिरता आणण्यासाठी एकूण मागणी आणि एकूण पुरवठा या दोहोमध्ये, ॲग्रिगेट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लाय या दोहोमध्ये संतुलन साधण्याचं जे काही काम आहे ते कार्य मात्र या स्थूल अर्थशास्त्रीय चलाद्वारे केलं पाहिजे. तरच बाजारपेठेमध्ये अर्थव्यवस्था संतुलित राहू शकते, ग्राहकांचं समाधान निर्माण होऊ शकतं. अन्यथा या ठिकाणी ग्राहकांना जास्तीचे पैसे सुद्धा मोजावे लागतात. आणि ही बाब मात्र स्थूल अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये अतिशय महत्त्वाची असल्याचं आम्हाला. नेक्स्ट, एकूण उत्पन्न पातळी, ॲग्रिगेट लेवल ऑफ इन्कम. आता मागणी कशावरती होते, मी सुरुवातीला सांगितलं, उपभोक्त्याकडे, उत्पन्नदात्याकडे पैसा असल्याशिवाय, पैसा खर्च करण्याची तयारी असल्याशिवाय त्या ठिकाणी मागणी करता येते. आता एका व्यक्तीचं उत्पन्न याचा अभ्यास
सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये कसं आहे, ॲग्रिगेट लेवल ऑफ इन्कम म्हणजे एकूण देशातील लोकांच्या उत्पन्नाची पातळी कशी आहे. आता या कोरोना महामारीमध्ये सर्व कारखाने बंद झाले, सर्व व्यवसाय ठप्प झाले. खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, त्यांचा रोजगार गेला. लेवल ऑफ इन्कम काय झालं, अतिशय लो झालं, कमी होऊन गेलं, अतिशय लो झालं, कमी. जे डेली वेजेसवर काम करणारे कामगार होते त्यांच्या हाताला काम मिळालेलं नाही. मग लोकांची उपासमार सुरू झाली. कामच नाही, पैसा नाही, उत्पन्न नाही. काम असेल तर दाम आहे, दाम म्हणजे उत्पन्न. आणि काम नसल्यामुळे उत्पन्न पातळी लोकांची कमी झाली. देशातील, जगातील लोकांची उत्पन्न पातळी कमी झाली. अमेरिकेमध्ये लोक रस्त्यावरती आले खाजगी कंपन्यामध्ये, कारण तिथे भांडवलची अर्थव्यवस्था आहे. भांडवलच्या अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा लोकांच्या हाताला काम नसतं तेव्हा त्यांना दामसुद्धा मिळत नाही, उत्पन्नही मिळत नाही. मग उत्पन्न नसेल तर धान्य कसं खरेदी करायचं, कपडे कसे खरेदी करायचे, इतर वस्तू आणि जीवनावश्यक वस्तू आणि सेवा कशा खरेदी करायच्या, कारण पैसाच आमच्याकडे नाही. आणि म्हणून उत्पन्नाअभावी एकूण मागणी कमी होते. आणि एकूण मागणी कमी झाल्यामुळे एकूण पुरवठासुद्धा बाजारपेठेमध्ये जो विक्रीसाठी आलेला जो पुरवठा आहे त्या पुरवठ्याला कोणी मागणी करत नाही. मग अशा वेळी उत्पन्न पातळी जी आहे, उत्पन्न पातळी जर घट झाली असेल त्याचा एकूण मागणीवर काय परिणाम होतो, त्याचा एकूण पुरवठ्यावर काय परिणाम होतो, त्याचा एकूण उपभोगावर काय परिणाम होतो, देशातल्या एकूण गुंतवणूक पातळीवर काय परिणाम होतो, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्र या घटकामध्ये आम्हाला या ठिकाणी करावा. नेक्स्ट, एकूण उपभोग पातळी, ॲग्रिगेट कन्झम्पशन. तर हे सगळं कशासाठी, कमवायचं कशासाठी, जेव्हा देशातले लोक काम करतात अशा वेळी त्यांना उत्पन्न मिळवायचं असतं. मग हे उत्पन्न का आणि कशासाठी, कारण आपल्या कुटुंबासाठी, व्यक्तिगत वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी, धान्य, भाजीपाला, फळे, कपडे आणि कुटुंबासाठी लागणाऱ्या जे काही वस्तू आणि सेवा, आरोग्यसेवा, शिक्षण, याच्यासाठी व्यक्ती काम करत असतो, रोजगार मिळत असतो. आणि म्हणून ही उपभोग पातळीसुद्धा कोरोना महामारीमध्ये काय झालं, घरी राहा, सुरक्षित राहा असे म्हणाल. खायचं काय, आता घरी राहा, सुरक्षित राहा, घराच्या बाहेर पडू नका. त्यामुळं पहिल्या महिन्यामध्ये देशातली उपभोग पातळी प्रचंड वेगाने या ठिकाणी कमी झाली. लोक घरी आहे, जे आहे तेच खाऊन घरी बसू लागले. फळाची दुकानं बंद, भाजीपाल्याची दुकानं बंद, हॉटेल व्यवसाय बंद, किंवा इतर जे काही वस्तू आहेत, बाजारपेठा बंद झाल्या. कम्प्लिटली लॉकडाऊन सुरू झालं. लक्षात घ्या. मग देशातलं एकूण जे काय आहे उपभोग पातळीचं प्रमाण प्रचंड वेगाने त्या ठिकाणी कमी झाले. अशा वेळी काय होतं, एकूण मागणीवर त्याचा परिणाम होतो. एकूण मागणी प्रचंड वेगाने या ठिकाणी कमी झाली. कारखाने बंद पडले, बरेच लोकांना रोजगार गमवावा लागला. म्हणजे एकूण उपभोग पातळी सुद्धा किती महत्त्वाची आहे. म्हणून लॉर्ड जेमकेन्स असं म्हणतात की सातत्याने लोकांनी उपभोगासाठी खर्च केला पाहिजे. घरीच मिळालेलं उत्पन्न तसंच जर साठवून ठेवलं तर बाजारपेठेमध्ये कोणीही जर उपभोगासाठी जर मागणी करत नसेल तर अशा वेळी एक दिवस अर्थव्यवस्था ठप्प होईल. अशा प्रकारची भूमिका अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड जेमकेन्स यांनी मांडली. आणि म्हणून एकूण उपभोग पातळीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे.
आणि त्याशिवाय अर्थव्यवस्था विकासाकडे वाटचाल करू शकणार नाही. आता एकूण उपभोग पातळीमध्ये सुद्धा पुन्हा 2 भाग आहेत. जीवनावश्यक वस्तू, धान्यामध्ये ज्वारी, बाजरी, मका, डाळी, खाद्यतेल या सगळ्या गोष्टीचा समावेश होतो. टिकाऊ वस्तू आहेत. टिकाऊ वस्तू आपण एकदाच घेतो. टी व्ही आहे, फ्रीज आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण एकाच वेळी घेतो, बार बार घेतो. आणि म्हणून उपभोग्य पातळी जी आहे देशातली टिकून राहिल्याशिवाय अर्थव्यवस्था विकासाकडे वाटचाल करू शकत नाही. मग रोजगार पातळी, एकूण भांडवली गुंतवणूक या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती अवलंबून आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्राच्या स्वरूपामध्ये एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण मागणी आणि पुरवठ्यातील समतोल, एकूण उत्पन्न पातळी आणि एकूण उपभोग पातळी आणि या सगळ्या घटकावरती परिणाम करणाऱ्या विविध चलांचा अभ्यास केला जातो. आणि हे चल, त्याचा इतर चलावर काय परिणाम होतो, रोजगारावर काय परिणाम होतो, उत्पन्न पातळीवर काय परिणाम होतो, एकूण मागणीवर काय परिणाम होतो, एकूण पुरवठ्यावर काय परिणाम होतो, या सगळ्या बाबींचा परस्परामध्ये असलेला जो काही सहसंबंध आहे त्या सहसंबंधाचा अभ्यास ॲग्रिगेट म्हणजे एकूण, एकल नव्हे तर या सर्व सहसंबंधाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र या घटकामध्ये होतो. अशा प्रकारचं स्थूल अर्थशास्त्राचं स्वरूप आजच्या तासामध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्राच्या स्वरूपाचा आपण नीटपणे चिंतनशीलपणे अभ्यास करावा. उद्याच्या तासाला आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती या घटकाचा अभ्यास करूया. धन्यवाद.